मानगड किल्ला हिंदवी स्वराज्याच्या संरक्षण साखळीतील महत्त्वाचा दुर्ग. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात निजामपूर जवळील मानगड किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावरील हे प्राचीन शिवालय आजही भग्नावस्थेत पाहायला मिळते. विखुरलेले दगड, दगडी चौथरा आणि भग्न झालेली रचना पाहिल्यावर येथे एकेकाळी सुंदर शिवमंदिर उभे असावे अशी जाणीव होते. मात्र या मंदिराची उभारणी नेमकी कधी झाली किंवा ते कसे उद्ध्वस्त झाले याबाबत स्पष्ट ऐतिहासिक नोंदी उपलब्ध नाहीत. मानगड परिसरातील संघर्ष आणि काळाच्या ओघात या वास्तूचे नुकसान झाले असावे असा तर्क मांडला जातो. मात्र याबाबत ठोस पुरावा उपलब्ध नाही आणि याच इतिहासाच्या पाऊलखुणा शोधत आपण निघालो आहोत मानगड किल्ल्याकडे. मित्रांनो, हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचे संरक्षण अधिक मजबूत करण्यासाठी उभारलेला संरक्षण साखळीतील एक महत्त्वाचा उपदुर्ग म्हणजेच किल्ले मानगड. पुरंदरच्या प्रसिद्ध तळात मानगडचा किल्ला म्हणून उल्लेख आढळतो. जंजिऱ्याच्या सिद्धीपासून रायगडचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारा प्राचीन व्यापारी मार्गाचा रखवालदार आणि आजही आपल्या अंगाखांद्यावर शिवकालीन इतिहासाचे अवशेष जपणारा हा मानगड. आज आपण अनुभवणार आहोत इतिहास, निसर्ग आणि दुर्ग स्थापत्याचा अद्भुत संगम असलेला मानगडची सफर. नमस्कार मित्रांनो, मी विजय आणि तुम्ही पाहतात माझी मुलुकगिरी. आज आपण आलो आहोत रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात निजामपूर जवळ असलेला ऐतिहासिक मानगड किल्ल्यावर. मानगड हा केवळ एक किल्ला नाही तर तो स्वराज्याच्या संरक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा दुवा आहे. चला तर मग मानगडचा इतिहास आणि गडावरील ऐतिहासिक अवशेष जवळून पाहूया. हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडचे संरक्षण करणे ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. विशेषतः जंजिरेच्या सिद्धीच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि रायगड भोवतालचा प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक गड किल्ल्यांची संरक्षण साखळी महत्त्वाची ठरली. या संरक्षण साखळीत दंडापुरी, गोसाळगड, तळागड, मानगड, धनवीचे शिखर, सोनगड, चांभारगड आणि लिंगाणा यांचा उल्लेख केला जातो. या साखळीतील प्रत्येक गडाचे भौगोलिक आणि सामरिक महत्त्व वेगळे होते आणि या संपूर्ण व्यवस्थेत मानगडची भूमिका एक महत्त्वाचा पारेकरी म्हणून होती. मानगडचे महत्त्व केवळ स्वराज्याच्या संरक्षणापुरतेच मर्यादित नव्हते. 1415 पासून सातवाहनाची राजधानी जुन्नरकडे जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गावरील कुंभे घाटाचा रखवालदार म्हणून मानगडचे स्थान महत्त्वाचे होते. या घाटातून होणाऱ्या व्यापारी हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी गडाचे भौगोलिक स्थान अत्यंत उपयुक्त होते. कल्पना करा, शेकडो वर्षापूर्वी व्यापारी या घाटवाटेने प्रवास करत असतील आणि या सर्व हालचालीवर लक्ष ठेवत मानगड डोंगर माथ्यावर उभा असेल. म्हणूनच मानगड म्हणजे इतिहास, व्यापार आणि संरक्षण यांचा संगम म्हणता येईल. चला आता सुरू करूया मानगडची चढाई. पावसाळ्यात मानगडचा परिसर अक्षरशः हिरवाईने न्हावून निघतो. घनदाट जंगल, पक्ष्यांचा किलबिलाट, डोंगरावर पसरलेले धुके आणि थंडगार वारा या सगळ्या वातावरणात गडाची चढाई करण्याचा काही अनुभव वेगळाच आहे. प्रत्येक पाऊल आपल्याला वर्तमानातून इतिहासाच्या काळात घेऊन जात असल्यासारखे वाटते. आणि काही वेगळ्याच चढाईनंतर आपण पोचतो गडाच्या प्रवेशद्वाराजवळ. आता आपल्या समोर उभा आहे मानगडचा महादरवाजा. काळाच्या ओघात या वास्तूचा काही भाग भग्न झाला असला तरी दगडी बांधकाम आजही लक्ष वेधून घेते. गडावर पुढे गेल्यावर आपल्याला बुरुजांचे अवशेष पाहावयास मिळतात. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी बुरुजांना अत्यंत महत्त्व होते. या ठिकाणाहून आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवता येत असे. गडाच्या रचनेत एक गोष्ट स्पष्ट जाणवते. मानगड आकाराने तुलनेने लहान असला तरी त्याची संरक्षण व्यवस्था विचारपूर्वक आखण्यात आली होती. गडावरील आणखीन एक महत्त्वाचा वारसा म्हणजेच पाण्याची टाकी. मानगडावर सुमारे 12 पाण्याच्या टाक्या पाहावयास मिळतात. डोंगरी किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था अत्यंत महत्त्वाची होती, कारण युद्धाच्या काळात गडावर दीर्घकाळ मुक्काम करावा लागू शकत असे. अशा वेळी पाण्याचा पुरवठा खंडित होऊ नये म्हणून कातळात पाण्याच्या टाक्या तयार केल्या जात. मानगडावरील या टाक्या म्हणजेच तत्कालीन जलव्यवस्थापनेचे महत्त्वाचे उदाहरण आहे. आज आधुनिक सुविधा उपलब्ध असतानाही शेकडो वर्षापूर्वी गडाच्या माथ्यावर केलेली ही पाण्याची व्यवस्था पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मानगडावरील केवळ महादरवाजा आणि पाण्याच्या टाक्याच नाहीत तर इथे महत्त्वाचे अवशेष आजही पाहावयास मिळतात. येथे गुप्त दरवाजा, राजसदर, हवालदारांच्या घराचे जोते, हनुमानाचे शिल्प, प्राचीन शिवमंदिर आणि लेणी पाहावयास मिळतात.
आज या वास्तूपैकी अनेक ठिकाणी केवळ अवशेष शिल्लक आहेत, पण हेच अवशेष आपल्याला त्या काळातील गडावरील जीवनाची कल्पना करून देतात. कधी काळी या ठिकाणी सैनिकांची वर्दळ असेल, हवालदारांची व्यवस्था असेल आणि गडावर स्वराज्याचा भगवा डोलाने फडकत असेल. आज उरले आहेत फक्त इतिहास सांगणारे दगड. मानगडची गडदेवता म्हणजे विंजाई देवी. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शांनी पावन झालेल्या या गडावर विंजाईचे विशेष स्थान आहे. या देवीच्या पूजेचे वंशपरंपरागत अधिकार मानगड वारीतील जाधव घराण्याकडे असल्याचे सांगितले जाते. आजही या श्रद्धास्थानाशी स्थानिक परंपरा जोडलेली आहे. म्हणूनच मानगडचा इतिहास हा केवळ युद्ध आणि संरक्षणाचा इतिहास नाही, तर तो श्रद्धा आणि परंपरेशी जोडलेला इतिहास आहे. आणि आता मानगडच्या माथ्यावरून सह्याद्रीचा हा अप्रतिम नजारा, समोर हिरव्यागार डोंगर रांगा, खोल दऱ्या आणि पावसाळ्यात धुक्याने झाकलेली संपूर्ण परिसर. मानगड हा फक्त ट्रेकिंगसाठीच किल्ला नाही, तर तो स्वराज्याच्या संरक्षण व्यवस्थेचा एक महत्त्वाचा दुवा आहे. प्राचीन व्यापारी मार्गाचा रखवालदार आणि शिवकालीन इतिहासाचा जिवंत साक्षीदार. जर तुम्ही इतिहासप्रेमी असाल, दुर्ग भ्रमंतीची आवड असेल आणि सह्याद्रीचा खरा अनुभव घ्यायचा असेल, तर मानगड किल्ल्याला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा. माझी मुलुगिरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखीन एका ऐतिहासिक गडाच्या सफरीवर. जय शिवराय, जय भवानी, हर हर महादेव.